मी ज्या वेळेला संघाची खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट खोचून आणि काळी टोपी घालून हिंडायला लागेल उगीच काही कारण नसताना मंडईत जरी जायचं असेल तर तो प्रोपगंडा. पण त्यावेळेला ज्या वेळेला संघाच्या विचारसरणीनुसार मी अनेक कामं दिवसभरातली जी माझी करत असेल ती करत असेल त्याने माझ्या आयडिओलॉजीनुसार करेन जी काय करेल. हा दोन याच्यातला फरक आहे. तोच चित्रपटामध्ये असावा, तो प्रोपगंडा नसावा. काय म्हणतो त्या गॅझेट त्या अँड्रॉइडच्या पारतंत्र्यात गेलोय असं मला वाटतं. म्हणजे आजकाल ती इन्स्टावरचे फॉलोअर्स आणि रील्स कसे याच्यावरनं कास्टिंग केलं जातं. तर ते लखलाभ असू देत ज्याचं कोणाचं कास्टिंग होत असेल असं. परंतु नेहमीच बॅकग्राऊंड चेक करायचं झालं तर रील्सपेक्षाही त्या माणसाने नाटकात कुठं काम केलेलं आहे किंवा कुठली सोलोलोकी तो कशी म्हणतो किंवा हे कसं करतो, हाऊ ही प्रेझेंट्स हिमसेल्फ, हे कधीही कॅमेरा समोरच्या याच्यासाठीची सगळ्यात पहिली चाचणी असली पाहिजे. आणि अजूनही ती असते असं मला वाटतं. निदान सेन्सिबल डिरेक्टर्स आणि हे तरी तसं बघत असतील असं मला वाटतं. अपमान असं मी त्याला म्हणणार नाही, कारण मी नेहमीच असं म्हणतो की अपमान ही तुमची शक्ती बनवा. ती तुम्ही व्यक्त करू नका. तो तुम्हाला तुमच्या मनामध्ये इतका खदखदत ठेवा की याला कधीतरी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि ते मी जे मगाशी उदाहरण दिलं ते की तिथल्या तिथे त्या माणसाला उलटा अपमानित करून तात्कालिक समाधान घेण्यापेक्षा त्या माणसाला तुम्हाला सतत बघत राहू दे की अरे आपण ह्याला एकदा नाकारलेलं होतं आणि हा आपल्यापेक्षा मोठा झाला.